विद्यार्थी मित्रांनो, काल आपण कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथड म्हणजे प्रॅक्टिस सेट 2.3 मधलं एक उदाहरण काल पाहिलं. आज आपण दुसरं उदाहरण पाहतोय. दुसरं, तिसरं, चौथं जेवढे होतील तेवढे आज आपण पाहू. ठीक आहे. तर बघा, हे समीकरण कसं आहे, एक्स स्क्वेअर प्लस 2x मायनस 5 इज इक्वल टू 0. मी लिहितो ते समीकरण. एक्स स्क्वेअर प्लस 2x मायनस 5 इज इक्वल टू 0. ठीक आहे. आता सुरुवातीला काय करायचं, मायनस 5चं पक्षांतर प्लस 5 होईल. एक्स स्क्वेअर प्लस 2x इज इक्वल टू 5. मायनस 5चं पक्षांतर प्लस 5 झालं. आता आपल्याला डावीकडे दोन पद आहेत, तिसरं पद मिळवायचंय. त्यासाठी काल मी तुम्हाला फॉर्म्युला सांगितला होता. तो फॉर्म्युला असा आहे, थर्ड टर्म इज इक्वल टू मिडल टर्म ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 4 इंटू फर्स्ट टर्म. फॉर्म्युला पाठच करा म्हणून सांगितलंय. ओके. देअरफॉर थर्ड टर्म इज इक्वल टू, मिडल टर्म आहे 2x, हे 2x. ठीक आहे. तर हे 2x ब्रॅकेट स्क्वेअर कंसाचा वर्ग करावा लागेल आपल्याला. ठीक आहे. अपॉन 4 इंटू फर्स्ट टर्म. फर्स्ट टर्म काय आहे, एक्स स्क्वेअर. आता त्याला सोडवत राहू आपण. देअरफॉर थर्ड टर्म इज इक्वल टू 2 चा स्क्वेअर किती होईल, 4x स्क्वेअर अपॉन 4 इंटू एक्स स्क्वेअर 4x स्क्वेअर होईल. 4x स्क्वेअर भागातला आपण एक एकचा भाग गेला म्हणजे 1 अपॉन 1 आलं. थर्ड टर्म इज इक्वल टू काय येतं मग उत्तर या ठिकाणी, 1 अपॉन 1 म्हणजे 1. म्हणजे या ठिकाणी उत्तर नाही भेटलं आपल्याला, थर्ड टर्म भेटलं. आता आपण याला इक्वेशन नंबर 1 द्यायचं आहे. ठीक आहे. पक्षांतर केलं तिसऱ्या पदाचं की इक्वेशन नंबर 1 द्यायचं. आता लक्षात घ्या, आपल्याला इथे मिडल टर्म किती आलं, फर्स्ट म्हणजे मिडल टर्म किती आलं, 1 आलं. आता 1 हे जी संख्या आहे ती इक्वेशन नंबर 1 च्या दोन्ही पण बाजूमध्ये मिळवायची. मिळवल्यामुळे काय होतं, डावी जी बाजू आहे ती काय होते, कंप्लीट स्क्वेअर होते, पूर्ण वर्ग होते. ती कशी होते बघा, वाक्य असं असेल, ऍडिंग 1 टू both sides of इक्वेशन नंबर फर्स्ट. ठीक आहे. इक्वेशन नंबर फर्स्ट काय आहे, एक्स स्क्वेअर प्लस 2x. ठीक आहे. आता यामध्ये 1 मिळवा, प्लस 1 होईल, इज इक्वल टू 5 मध्ये पण 1 मिळवा, 5 प्लस 1 होईल. ठीक आहे. आता एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 1 इज इक्वल टू 5 प्लस 1 किती होतं, 6. आता उजवी बाजू सोडवली, 6 आलं. आता डावी बाजू पूर्ण वर्ग झाली. कसं लिहायचं, मी तुम्हाला टेक्निक सांगितलंय. कसं लिहायचं, असं ब्रॅकेट चालू करायचा, पहिल्या पदाचं स्क्वेअर रूट घ्यायचं x, दुसऱ्या पदाचं चिन्ह घ्यायचं प्लस, तिसऱ्या पदाचं स्क्वेअर रूट, 1 चा स्क्वेअर रूट 1 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 6. लक्षात ठेवा, कधी पण जे थर्ड टर्म निघतं ना त्याचं स्क्वेअर रूट 100% निघतं म्हणजे निघतंच. ठीक आहे. ओके. आता स्क्वेअरची स्टेप झाली की बाय टेकिंग स्क्वेअर रूट ही स्टेप घ्यायची. बाय टेकिंग स्क्वेअर रूट वर्गमूळ काढायचं. त्यावेळेस काय होईल, हा वर्ग निघून जाईल. राहिलं काय, फक्त x प्लस 1 राहील इज इक्वल टू हे प्लस और मायनस इन द स्क्वेअर रूट 6. का, हे स्क्वेअर निघून गेलं डाव्या बाजूचं, फक्त x प्लस 1 राहिलं, कंसातलं पद राहिलं फक्त. आणि 6चं वर्गमूळ निघत नाही, ते वर्गमुळात 6 लिहायचं. पण ते वर्गमूळ कसं असतं काल मी सांगितलं तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये, प्लस और मायनस. आता फक्त दोनदा मांडायचं, म्हणजे कसं x काढायचं, x इज इक्वल टू स्क्वेअर रूट, एक स्टेप वाढवू आपण कळण्यासाठी तुम्हाला, प्लस और मायनस स्क्वेअर रूट 6. ह्या प्लस 1चं पक्षांतर करू -1 झालं. आता काय लिहायचं, दोनदा फक्त मांडायचं, प्लस स्क्वेअर रूट 6 -1 और x इज इक्वल टू मायनस स्क्वेअर रूट 6 -1. लक्षात आलं का, हे प्लस स्क्वेअर रूट 6 आणि हे मायनस स्क्वेअर रूट 6, हे -1 हे ॲज इट इज राहील. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला दोन रूट्स भेटले. लक्षात घ्या, या दोघांची वजाबाकी बेरीज होत नाही, कारण हे वर्गमुळात 6 आहे, हे 1 आहे.
त्यांची वजाबाकी होणार नाही. ओके, असं उत्तर का आलं माहिती आहे का? याचे फॅक्टर्स पडत नाहीत. बघा तुम्ही, गुणाकार 5 यावा आणि वजाबाकी 2 यावी असे फॅक्टर्स पडत नाहीत. त्यामुळे आपल्याला हे थोडं वेगळ्या टाईपचं उत्तर आपल्याला दिसतं. ठीक आहे, तर शेवटचं वाक्य तुम्ही लिहू शकतात. कोणतं वाक्य? x is equal to square root 6 minus 1 or x is equal to minus square root 6 minus 1 are the roots of given quadratic equation असं लिहू शकतो आपण. ठीक आहे, लहान उदाहरण आहे, सोपं आहे अगदी. बघा, समजलं का? समजलं असेल तर आपण पुढे जाऊ. ठीक आहे, तुम्ही व्हिडिओ पॉज करून तुम्ही एकदा चेक करू शकता व्यवस्थितपणे. ठीक आहे, वाटल्यास वही पेन जवळ असेल तर तुम्ही लिहू शकता व्यवस्थितपणे. ठीक आहे, हे दुसरं उदाहरण. दुसरं उदाहरण काय बघा, सोपं आहे पण तुम्ही सुद्धा करू शकतात, काय अडचण नाही. आता बघा, m square minus 5m is equal to minus 3. पहिली स्टेप ॲज इट इज, m square minus 5m is equal to minus 3. लक्षात घ्या, इथं सोपं काय केलं माहिती आहे का? ऑलरेडी तिसऱ्या पदाचं पक्षांतर उजवीकडे आहे, त्यामुळे डायरेक्ट आपण याला क्रमांक 1 देऊ शकतो. ठीक आहे, आता पुढे डाव्या बाजूला 2 पद आहेत, तिसरं पद आपल्याला मिळवायचंय. त्यासाठी काय करायचं? परत फॉर्म्युला वापरायचा. थर्ड टर्म इज इक्वल टू काय फॉर्म्युला? मिडल टर्म ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 4 इंटू फर्स्ट टर्म. फोर इंटू फर्स्ट टर्म असं लिहायचं. ठीक आहे, देअरफॉर थर्ड टर्म इज इक्वल टू मिडल टर्म काय? मायनस 5m आहे, मायनस 5m ब्रॅकेट स्क्वेअर अंशाचा वर्ग करायचा अपॉन 4 इंटू फर्स्ट टर्म काय? m स्क्वेअर आहे. ओके, देअरफॉर थर्ड टर्म इज इक्वल टू मायनस 5 चा स्क्वेअर 25च होईल इंटू m स्क्वेअरला m स्क्वेअर अपॉन 4 ला 4 इंटू m स्क्वेअरला m स्क्वेअर. m स्क्वेअरचा लोप झाला. देअरफॉर थर्ड टर्म इज इक्वल टू काय तर 25 अपॉन 4. हे कायला? तिसरं पद आलं. आपल्याला तिसरं पद मिळवायचंय. कुठे मिळवायचंय? इक्वेशन नंबर 1 मध्ये. इक्वेशन नंबर 1 आपण दिले त्याला. ठीक आहे, आता पुढे ऍडिंग 25 upon 4 to both sides of इक्वेशन नंबर फर्स्ट. इक्वेशन नंबर फर्स्टच्या दोन्ही पण बाजूमध्ये मिळवू आपण. देअरफॉर m स्क्वेअर मायनस 5m प्लस 25 अपॉन 4 इज इक्वल टू उजव्या बाजूला काय लिहायचं? मायनस 3 ॲज इट इज प्लस 25 अपॉन 4. ठीक आहे, लक्षात घ्या, डावी बाजू पूर्ण वर्ग झाली. ते कसं लिहायचं? बरं, अगोदर एक काम करू, उजवी बाजू सोडूयात आपण. m स्क्वेअर मायनस 5m प्लस 25 अपॉन 4 इज इक्वल टू, इथं छेद करणे म्हणजे 1 समजा, छेद समान नाहीत, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. मायनस 3 इंटू 4 मायनस 12 प्लस 1 इंटू 25 अपॉन 1 इंटू 4 4 होतं 4. आता m स्क्वेअर मायनस 5m प्लस 25 अपॉन 4 इज इक्वल टू, या दोघांची वजाबाकी होते, चिन्ह भिन्न आहेत. 25 मधून 12 मायनस करा 13 राहतं, पण मोठ्या संख्येचे चिन्ह 13 प्लस 13 अपॉन किती? 4. ठीक आहे, डावी बाजू पूर्ण वर्ग झाली. आता उजव्या बाजूचं कॅल्क्युलेशन संपलं. डावी बाजू पूर्ण वर्ग कशी करायची? ब्रॅकेट घ्यायचा, त्यामध्ये पहिल्या पदाचं वर्गमूळ m, दुसऱ्या पदाचं चिन्ह घ्यायचं, फक्त साइन घ्यायचं. तिसऱ्या पदाचं वर्गमूळ घ्या 25चं वर्गमूळ 5, 4चं वर्गमूळ 2 कंसाचा वर्ग बरोबर 13/4 ॲज इट इज.
13/4 ॲज इट इज. आता स्क्वेअरची स्टेप झाली, लगेच बाय टेकिंग स्क्वेअर रूट. बाय टेकिंग स्क्वेअर रूट. प्रत्येक उदाहरण काळजीपूर्वक बघा. अतिशय सोपी मेथड आहे, फक्त कॅल्क्युलेशन करता येणं आणि हा फॉर्म्युला पाठ असणं एवढं गरजेचं आहे. ठीक आहे. आता हा स्क्वेअर निघून जाईल, राहील काय m-5/2 इज इक्वल टू इथं प्लस और मायनस इन द स्क्वेअर रूट 13/2. आता हे समजायला पाहिजे. 13चं वर्गमूळ निघत नाही तर वर्गमुळात 13 ठेवायचं आहे सेपरेट अंशामध्ये. 4चं वर्गमूळ निघतं 2 म्हणून ते सेपरेट 2 खाली असेल. 2 हे वर्गमुळात नाही, 13च फक्त वर्गमुळात आहे. ठीक आहे. आता -5/2 चं पक्षांतर करा. देअरफॉर m इज इक्वल टू प्लस और मायनस इन द स्क्वेअर रूट 13/2 मायनसचं काय होईल प्लस 5/2 होईल. झालं. दोनदा फक्त मांडायचं, एकदा प्लस एकदा मायनस. m इज इक्वल टू स्क्वेअर रूट 13/2 हे प्लस आहे बरं, हे प्लस प्लस 5/2 और इकडे काय असेल आता मायनस स्क्वेअर रूट 13 m इज इक्वल टू मायनस स्क्वेअर रूट 13/2 प्लस 5/2. एकदा प्लस स्क्वेअर रूट 13/2 आणि एकदा मायनस स्क्वेअर रूट 13/2. ठीक आहे. देअरफॉर m इज इक्वल टू, पुढे सोडवा आता, छेद समान आहेत ना, दोघांपैकी एक कॉमन घ्या आणि स्क्वेअर रूट 13 प्लस 5/2 संपलं. ह्या दोघांची बेरीज होत नाही, 5 आणि वर्गमूळ 13ची बेरीज होत नाही. और m इज इक्वल टू मायनस स्क्वेअर रूट 13 प्लस 5/2. परत दोघा छेद समान आहेत, दोघांपैकी एक कॉमन घेतला, बाकी अंशांशाची वजाबाकी ते ॲज इट इज. ओके. बघा या ठिकाणी हे उत्तर आहे. तुम्ही रूट्स लिहू शकतात, हे शेवटचं वाक्य लिहू शकतात. ठीक आहे. अशा प्रकारे या ठिकाणी आपले 2 उदाहरणं संपली. बघा काही अडचण असेल तर तुम्ही विचारू शकतात. तिसरं जे उदाहरण आहे, तिसरं, चौथं, पाचवं, तिसरं उदाहरण तर झालंच, चौथं, पाचवं, सहावं आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहूयात. ठीक आहे. समजलं असेल तर ठीक, नसेल तर मला विचारू शकतात. जर तुम्ही ह्या चॅनलवर जर नवीन असाल तर तुम्ही सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. ओके. थँक्यू.